धाराशिवमध्ये अवकाळीचा फटका बसतोय। ज्वारी पिकांचं मोठं नुकसान आहे। वादळी वारा गारपिटीमुळे ज्वारीचं पीक अक्षरशः आडवं झालंय। आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधीनं। धाराशिव जिल्ह्यातील धारूर, बामणी, कोवलेवाडी, कावळेवाडी आणि तेर या परिसरात मोठा पाऊस झाला आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। मी आता उभा आहे धारूरच्या शिवारात आणि या शिवारात रात्री अचानक गारपीट झाल्यानं या ज्वारीचं मोठं नुकसान झालंय। ज्वारीचं कणीस जागेवरच त्या कणसाला मोड उगवल्यानं आता शेतकरी मोठ्या अडचणीत। आता माझ्यासोबत शेतकरी आहेत। काय झालं होतं नेमकं रात्री, कसं झालं सगळे अचानक? पाऊस जास्त झाला। काय झालं होतं? म्हणजे गाराचा पाऊस भरपूर झाला। मग काय काय नुकसान झालं? नुकसान काय ज्वारीची, हरभऱ्याची। किती ज्वारी आहे तुमची? आमचे हा एक अर्धा पाऊण एकर आहे। काय नुकसान झालं मग आता? नुकसान काय आता ज्वारी म्हणजे त्याचा उपयोगच होत नाही। उगवती ज्वारी आता ते काळी पडायला लागली जागेवर। काळी जागेवर फुलली आता। आंबे सगळे खाली पडले झाडाचे आणि कडबा का आता ही ज्वारी उगवूनच येते आता खाली काढून पडलेले आणि काय उभे आहे ते त्याचे पानं सुद्धा पाक जाळ्या झालेले आहेत। आमची एवढी शासनाला मागणी आहे की आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी तर शासनानं मदत करावी, कारण ह्या ज्वारीचं खूप नुकसान झालेलं आहे। विजेच्या कडकड्यासहित गारा पडत होत्या, वारं वावदान भरपूर होतं, त्यात ज्वारीचं, आंब्याचं आणि मक्का का असेल भरपूर नुकसान झालेलं, पान राहिलं नाही झाडाला। सरकारने तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर आम्हाला मदत द्यावी अशीच मागणी आता शेतकरी करत आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धारूर, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।